प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्र 4:23, तुझं हृदय सर्वात जप, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो. हालेलुया. जीवनाचा झरा वाहतो. रोमियो 12:2 सांगतं, या जगाशी जुळवून घेऊ नका, परंतु मनाचा नवा विचार करून रूपांतर घडवा. हालेलुया. पुन्हा गलातियो 5:16-17 सांगतं, आत्म्यानुसार चालत जा आणि देहाच्या इच्छा पूर्ण करू नका. हालेलुया. देहाच्या इच्छा म्हणजे वाईट सवयी, हव्यास, क्रोध, ईर्ष्या या गोष्टी काट्यांसारख्या आहेत. मासे आपण खातो, पण माशांमध्ये असलेले काटा आपण खातो का? नाही. का? गळ्यात अडकेल, श्वास गुदमरला जाईल. त्यामुळे आपण काटा नाही खात. आपल्याला माहीत आहे की काटा हा त्रासदायक आहे. मग जर तुम्हाला कोणी राग देत असेल, तर जर तुम्ही रागाला कुरवाळत असाल, तर तुम्ही तो काटा स्वतःवर घेत आहात, स्वतः गिळत आहात. रागावर कंट्रोल ठेवा, ताबा ठेवा. मग तो राग तुमचं काहीही करणार नाही. याकूब 4:7 सांगतं, म्हणून परमेश्वराला शरण जा, शैतानाचा प्रतिकार करा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. शैतान म्हणजे वाईट प्रेरणा, चुकीचे निर्णय, पापी मार्ग. जर तुम्ही या सर्व गोष्टींना विरोध केला तर तो पळून जाईल. उदाहरणार्थ, एखादी वाईट सवय तुमच्या मैत्रिणीला असेल, तर तुम्ही तिला कुठलीही सोबत देऊ नका. जर तुम्ही सोबत दिली तर तिची सोबत तुम्हाला लागेल, तिचे गुण आहेत ते तुम्हाला लागेल. थोडं लांब राहा. तो काटा घुसू देऊ नका. राजा डेव्हिदाची कहाणी तुम्हाला माहिती आहे. अनेकदा देवाकडे प्रार्थना केली होती, माझं मन शुद्ध ठेव, माझं मन शुद्ध ठेव. कारण त्याने अनुभवलं होतं की त्याच्या आत वाईट इच्छा घुसल्या होत्या. आणि तो माणूस चुकीचा निर्णय घेतो जेव्हा वाईट इच्छा घुसतात. तेव्हा त्याच्या जीवनात बेचेबा प्रकारचे दृश्य दिसले होते. एक क्षणिक दुर्बलतेचा काटा त्याच्या आयुष्यात शिरला होता. त्याचा परिणाम खूप मोठा झाला होता. त्याने पश्चाताप केला आणि प्रार्थनेमुळे तो पुन्हा उभा राहिला. प्रार्थनेमुळे म्हणजे त्याने दाखवून दिलं की प्रार्थना करणे, देवाजवळ बसणे, देवाच्या उपस्थितीत राहणे, देवाच्या सानिध्यात राहणे एकमेव आपल्याला क्षमा मिळेल. हालेलुया. तर आपले मन वाईट विचारांनी जर भरले असतील, तर तो वाईट विचार आपल्याला काढला पाहिजे. कारण की जीवनाचा झरा